ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र 18 न्यूज बुलेटिन। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अक्षता म्हात्रे, यशस्वी शिंदे आणि आता ह्या नामची संडास बाथरूमला जाण्याची सुद्धा माहिती नाही, ते सुद्धा अशा लहान मुलीवर झालेला अत्याचार पाहिल्यानंतर मनामध्ये विषण्णता निर्माण होते की असं होत असताना गृहमंत्री जे आहेत ते कुठल्याच प्रतिक्रिया देत नाहीत किंवा कुठल्याही त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेत नाही आहेत। आणि ह्या केसमध्ये जेव्हा त्या आई वडील ज्या पोलीस स्टेशनला गेले तेव्हा त्यांना बराच वेळ त्याच्यासाठी गुन्हा दाखल सुद्धा ते लोक करून घेत नव्हते। 12-12 तास त्यांना गुन्हा दाखल करण्यासाठी थांबावं लागतं। अशा जे कोणी अधिकारी असतील त्यांची आमची अशी मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांना ताबडतोब टर्मिनेट करण्यात यावं, त्यांना सस्पेंड न करता त्यांना टर्मिनेट करण्यात यावं। त्याचबरोबर शाळा प्रशासन जे आहे ही आदर्श महाविद्यालय ही त्या ठिकाणची आदर्श अशी शाळा होती आणि तिचं नाव होतं त्या शाळेचं। पाहिजे तेवढी फी पालक तिथं मुलांना पाठवत असतात, पण असं असताना सुद्धा तिथे त्यांची मुलं सुरक्षित नाही आहेत। खरं तर ज्या छोट्या मुलं शिशू असतात वर्गामध्ये त्यांना टॉयलेट बाथरूमला येण्यासाठी मावशी या उपलब्ध तिथं असणं गरजेचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये तिथं जेलच्या हातामध्ये अशा मुलांना देणं हे प्रशासनाची पण चूक आहे, शाळा प्रशासनाची। तर ते जे कोणी दोषी तिथल्या प्रिन्सिपल वगैरे असतील त्यांनाही टर्मिनेट करण्यात यावं, तिथून काढून टाकण्यात यावं। अशा पद्धतीने जर शिक्षा होत गेल्या तरच लोकांच्या मध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण होईल। त्याचबरोबर जो गुन्हेगार आहे त्याला आमच्या सगळ्या महिलांची अशी मागणी आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जर तुमचा इतर तुमचे जे सरकार बदलतं तुमचं नोटबंदी एका दिवसात एका रात्रीत होते, मग असं असताना तुम्ही जे गुन्हेगार आहे जो संवेदनशील आमच्या मनाचा विषय आहे त्याच्यावरती तुम्ही त्या केसेस फास्ट ट्रॅकवर का चालवत नाही आणि त्याचा ताबडतोब निकाल का लावत नाही। आता यशस्वी शिंदेचं सुद्धा होऊन किती दिवस झालेले आहेत, पण त्याच्यावरती पुढे गुन्हेगाराचं काय झालं, त्याच्यावरती काय प्रतिक्रिया गव्हर्नमेंटने दिली हे कुठलाही आमच्यापर्यंत त्याचा माहिती मिळालेली नाही जनतेला। मग अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला घराच्या बाहेर काढलं ते कशासाठी? आम्ही स्वतंत्रपणे जगावं यासाठी की असं आम्ही नराधमांच्या हवाली व्हावं यासाठी आम्हाला सावित्रीबाई फुलेंनी सुशिक्षित केलं का? आम्हाला समाजामध्ये उभं करण्यासाठी त्यांनी याच्यासाठी केलेलं आहे का? तर गव्हर्नमेंटने सरकारने याचा विचार करावा आणि जर आपण सरकारला मायबाप बोलतो, मायबाप जर आपल्या मुलांची काळजी घेत नसेल, मायबाप जर आपल्या मुलांना संरक्षण देण्यासाठी सुरक्षित सक्षम नसेल तर अशा सरकारने पाय उतार व्हावं, त्यांनी राजीनामा द्यावा। केवळ गृहराज्यमंत्र्यांनीच नाही तर केंद्रातल्या गृहमंत्र्यांनी पण राजीनामा द्यावा असं मी सगळ्या महिलांच्या वतीने आपल्याकडे याची मागणी करते। धन्यवाद।